रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज राघव नर्मदा परिक्रमा अन्न क्षेत्र आयोजित आपली खाटूश्याम दर्शन यात्रा. तर या यात्रेविषयी आपल्याला थोडीशी विशेष अशी माहिती द्यायची आहे. आणि ती माहिती अशी की खाटूश्याम हा राजस्थानमध्ये आणि त्या परिसरामधले सुद्धा आपल्याला काही तीर्थांचे दर्शन घ्यायचे आहेत. पण खाटूश्यामला का जायचं आहे हाच मोठा प्रश्न आहे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये गैरसमज झालेले आहेत. बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की खाटूश्याम हा आधुनिक आहे की पौराणिक आहे. बरेच लोक म्हणतात की आत्ता कुठून निघाला. तर असे काही जे गैरसमज आहेत, तर याला कशाचा आधार आहे का, तर ते आपल्याला माहिती मी विशेष रूपाने सविस्तर तुम्हाला सांगणार आहे की खाटूश्याम त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आपल्याला काही फायदा होतो का. कारण आपण कुठेही जातो तर फायद्यासाठीच जातो. कारण कोणतीच गोष्ट आपण निस्वार्थ भावनेने करत नाहीये. म्हणून तिथं गेल्यावर आणि खाटूश्यामच्या दर्शनाने आपल्याला काही फायदा होतो का, काही चमत्कार घडतो का, त्या ठिकाणच्या दर्शनाने तिथं काही दर्शन करण्यासाठी किंवा तिथं गेल्यावर काही विधी आहे का, काही विधी विधान आहे का, तर हे सर्वच माहिती तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. कारण तिथं पायीचा पण विधी आहे, तिथे आणखी पूजेचा पण विधी आहे. तो सगळंच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. म्हणून अशा पद्धतीने आपली ही खाटूश्याम दर्शन यात्रा. खाटूश्याम म्हणजे जसं आपण भगवान पंढरीनाथ द्वारकेवरून पंढरपूरला आले, तसाच खाटूश्याम हा कुठून आला असावा, तर याला आधार कुठे आहे, तर तो आधार म्हणजे महाभारतामधला आधार आहे. कारण आम्ही ज्यावेळी आपण पाहत आहात नेहमीच की आपल्याला कोणती यात्रा करायची असेल, कोणती परिक्रमा करायची असेल, तर अगोदर त्या ठिकाणी स्वखर्चाने आणि कधी कधी पायी सुद्धा जाऊन तिथे अभ्यास करून येतो की आपण जे करणार आहोत. एवढे लोक घेऊन जायचे, मग नुसतंच गेलो गेलो न आलो आलो असं नाही. ह्या लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून अगोदर जाऊन ती सगळं त्याचा अभ्यास करून आम्हाला सुद्धा अगोदर असं वाटायचं की नेमकं काय असेल. पण ज्यावेळी त्या ठिकाणी जाऊन आलो त्यावेळी सविस्तर सगळी माहिती आणि ग्रंथामधून सुद्धा त्याची सविस्तर माहिती मिळवली. खाटूश्याम भगवान, खाटू म्हणजे असं काही देवाचं नाव नाहीये. खाटू हे गावाचं नाव आहे. तसं तर खातू म्हटलं जातं, पण आपण खाटू म्हणतो. आणि श्याम म्हणजेच हे देवाचं नाव आहे. तर देवाचं नाव का असेल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देते. कारण खाटूश्याम म्हणजेच भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी महाभारताच्या युद्धाच्या अगोदर, ज्यावेळी पांडवांसोबत भगवान राहत असताना पांडवांमधलाच भीमदादा जो आहे, तर भीमदादाची एक पत्नी होती, ती म्हणजे हिडिंबा. तर तिच्यासोबत भीमदादाचा विवाह झाला. तो नर्मदा माईच्या आणि समुद्राच्या संगमावरती झालेला आहे. ते ठिकाण तुम्हाला नंतर मी सविस्तर ज्यावेळी तीर्थ महात्म्य सांगेल त्यावेळी सांगूनच देईल. तर त्या ठिकाणी आजही तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला नंतर मी पत्ता व्यवस्थित सांगून देईल. तिथं आजही त्यांच्या लग्नाचा मंडप आजही उभा आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांचा विवाह झाला आणि भीमदादाला आणि हिडिंबाला घटोत्कच नावाचा मुलगा झाला. आणि घटोत्कच मोठा झाला आणि घटोत्कचाचं लग्न झालं. त्यावेळी घटोत्कचाला एक मुलगा झाला, तो म्हणजे त्याचं नाव बर्बरिक. आणि बर्बरिक इतका हुशार होता की त्याच्यावर एवढे संस्कार झाले ठिकाणाच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे भगवंताने सांगितलं की तू तपश्चर्या कर. म्हणून त्याने तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचं ठिकाण नर्मदा माई पासून काही अंतरावरती आहे. तर ते ठिकाण तुम्हाला मी नंतर व्यवस्थित सांगेल, तिथला सुद्धा पत्ता सांगून देईल. माही सागर संगम त्या ठिकाणाला म्हटलं जातं. तर तिथे बर्बरिकने तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतला. भगवान शंकराने त्याला 3 बाण दिले आणि सांगितलं तू अजिंक्य होशील, तू कोणाच्याने हरला जाणार नाही, तू कुठेही जा आणि कधीही जा आणि कसा राहा. म्हणून हा बर्बरिक जेव्हा गेला त्यावेळी तिथं महाभारताचं युद्ध कुरुक्षेत्रावर सुरू होणार होतं. आणि कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होणार म्हणून बर्बरिकला भगवान श्रीकृष्णाने विचारलं, अरे वा कुठून आला. त्याने सांगितलं मी तपश्चर्या करून आलो, मी अजिंक्य आहे, मी कोणाच्याने हरणार नाही. मग भगवंताने विचारलं चल आता आपण पांडवांसोबत राहू. त्यांनी सांगितलं नाही नाही, कारण जरी मी साधना केलेली असली आणि जरी पांडव माझे असले, मी त्यांच्या वंशातला असलो तरी सुद्धा मी जे हरणारे लोक आहेत त्या हरणाऱ्यांच्या बाजूला राहणार आहे. आता बाकी कुणाला कळलं नाही, पण भगवान श्रीकृष्ण सगळं जाणत असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, रे हा तर
कारण भगवंताला माहिती होतं पांडव हरणार नाही, हरणार कौरव आहेत. म्हणून भगवंताने सांगितलं की तू इतका हुशार आहे, पण एवढा जर तू पुण्य कमवून आला, एवढी तपश्चर्या करून आला, पण तू फक्त पुण्यच कमवलेलं आहे, तू बाकी काही करू शकत नाही. भगवंताने त्याला डिवचलं. मग तो म्हटला असं कसं, तुम्ही असं कसं काय म्हणता? भगवंताने सांगितलं, अरे तू दान धर्म नाही करू शकत, फक्त तू युद्धच करू शकतो. त्यांनी सांगितलं नाही नाही देवा, मी दान पण करू शकतो. त्यांनी सांगितलं काय दान करू शकतो, कोणाला दान करू शकतो? बर्बरीकने सांगितलं मी कोणालाही दान करू शकतो, काही दान करू शकतो. भगवान म्हटले मला दान करशील? त्यांनी सांगितलं हो. काय दान करशील? ते म्हणे तू मागशील ते देईल देवा. देवाला असं म्हटल्यावर देवाने सांगितलं मला तुझं शिर पाहिजे. अरे शिर पाहिजे म्हटल्यावर लगेच काही क्षणात बर्बरीकने आपलं शिर कापलं आणि भगवंताच्या समोर ठेवलं. भगवंताने सांगितलं बर्बरीक, अरे तू खूप हुशार आहेस, खूप ज्ञानी आहेत, खूप तपश्चर्या केलेली आहे, म्हणून आता मी तुझ्यावर इतका प्रसन्न आहे की तुला जे मागायचं ते माग, मी तुला देतो. त्यावेळी बर्बरीकने सांगितलं भगवान मला तर युद्धामध्ये उभं राहायचं होतं आणि हरणाऱ्या लोकांच्या बाजूने मला युद्धाला उभं राहायचं होतं, पण आता शिर कापल्यामुळे मी युद्ध करू शकत नाहीये. म्हणून एक काम कर, मला कमीत कमी हे महाभारताचं युद्ध पाहता तरी आलं पाहिजे. म्हणून भगवंताने सांगितलं काही हरकत नाही. ती युद्ध पाहण्यासाठी बर्बरीकला असं उंच टेकडीवरती बर्बरीकला त्याचं ते डोकं शिर त्या ठिकाणी ठेवलं आणि भगवंताने सांगितलं हे बघ, आज तू मी मागितलं शिर म्हणून तू स्वतःच्या शिराचा त्याग केला, म्हणजेच तुझं सर्वस्व तू मला दिलंस. म्हणून तर आजपासून लोक माझं नाव घेण्याऐवजी किंवा माझी भक्ती करण्याऐवजी ते तुझी भक्ती करतील आणि जे माझ्या नावाने तुझी भक्ती करतील त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. कुणाला कर्ज असेल, कुणाला घरात काही अडचण असेल, कुणाला कोणत्याही प्रकारचं संकट असेल, तर सगळ्या संकटातून सोडवण्याची शक्ती तुझ्यामध्ये असेल. फक्त तुझ्या दर्शनाने नव्हे नव्हे इथं येऊन जो काही विधी विधान असेल, तर त्या विधी विधानाने ज्याने काही तुझी पूजा केली, दर्शन केलं, तर त्याचं संकट नक्कीच दूर होईल, त्याची दरिद्री नक्कीच दूर होईल, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. असं तर हे जे सर्व विधी विधान असेल, तो खाटूश्याम दर्शनाचा तो सर्व विधी विधान जे भाविक व्हिडिओ बघून या यात्रेसाठी जे बुकिंग करतील, तर बुकिंग केल्यानंतर तुम्हाला सविस्तर सगळी माहिती त्याची व्यवस्थित दिली जाईल आणि ते सगळं करून घेण्यासाठी आम्ही सुद्धा तुमच्या सोबत राहू. म्हणून कारण ते विशेष आहे त्या ठिकाणचं. आम्ही सुद्धा ग्रंथामधला सगळा आधार घेतला आणि नंतरच हा निर्णय घेतलेला आहे. म्हणून खाटूश्याम दर्शनासोबत आपल्याला सालासर बालाजी असेल, सावरिया शेठ असेल, आणखी काही दर्शनं आहेत, तर त्याच्या सुद्धा कथा तुम्हाला सविस्तर त्या ठिकाणी त्याच वेळी सांगितल्या जातील. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला खाटूश्याम दर्शन यात्रा करायची आहे, कारण ह्याला पौराणिक आधार आहे आणि त्याचा आम्ही सविस्तर त्या ठिकाणी जाऊन विधी विधानाची सर्व माहिती घेतली, सर्व अभ्यास केला आणि नंतरच आपण हा निर्णय घेऊन अशा पद्धतीने आपल्याला खाटूश्याम दर्शन यात्रा या ठिकाणी अधिक मासाची महत्वाची विशेष अशी पर्वकाळ त्यावेळी आहे. म्हणून आपल्याला उज्जैनचे महाकालेश्वर, उज्जैन नगरी म्हणजे अतिविशेष नगरी आहे. म्हणून अशा उज्जैन नगरी मधले महाकालेश्वर भगवान आणि त्याचप्रमाणे नर्मदा माईच्या तीरावरती भगवान ओंकारेश्वर आणि नर्मदा माईचं स्नान. त्याचप्रमाणे काही भाविकांनी अशी अपेक्षा सुद्धा केली की ओंकार पर्वताची सुद्धा प्रदक्षिणा व्हावी, तर आपण तसा सुद्धा प्रयत्न करणार आहोत. म्हणून असा महत्वाचा पर्व काळ आणि त्या पर्व काळामध्ये आपल्याला नर्मदा माईचं स्नान घडणार आहे. नर्मदा माईच्या तीरावर एक रात्री विश्राम झाला तरी सुद्धा अनंत जन्माचं पुण्य आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातं. म्हणून अशा पवित्र पर्व काळामध्ये आपण ही यात्रा काढणार आहोत. त्याचं असं आहे की सर्व भाविकांना माहिती होतं की आपल्याला अधिक मासामध्ये आपल्याला सप्ताह करायचा होता, पण त्यामध्ये असं झालं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझ्या मनावरती असा मोठा एक आघात झालेला आहे की माझे बाबा
आपल्या सगळ्यांना सोडून या जगातून निघून गेलेले आहेत. एवढं मन सुन्न झालेलं होतं की काही करायची इच्छा नव्हती. परंतु मोठी जबाबदारी आमच्यावर होती आणि आपल्या सगळ्यांवरती आहे. ती जबाबदारी म्हणजे अन्नक्षेत्र. कारण जे आपल्याला आपल्या गुरूंनी सांगितलेलं आहे ते काम सुद्धा करणं गरजेचं होतं. जे धर्माने आपल्या नियमाने आपल्याला जे परंपरेने आपल्याकडे काम आलेलं आहे ते सुद्धा करणं गरजेचं आहे. पण अन्नक्षेत्र चालवण्यासाठी किंवा चालण्यासाठी आपल्याला हातपाय हलवणं प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून आपण नर्मदा माईची प्रदक्षिणा सुद्धा त्याच्यानंतर केली. बाबा गेल्यानंतर उत्तर वाहिनीची प्रदक्षिणा सुद्धा केली. कारण काही करायची इच्छा नसताना सुद्धा हे सगळं करावं लागलं म्हणजे ही जबाबदारी आहे. आणि आता खाटूश्याम यात्रा सुद्धा आपला हा काही बिझनेस नाही, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. हे फक्त नर्मदा माईच्या परिक्रमावासियांच्या सेवेसाठी आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याचा आनंद भेटला पाहिजे. सप्ताह आपण नंतर करणारच आहोत पितृ पंधरवड्यामध्ये. पण आता आपण आपल्याला वेगळं सुद्धा काही वेगळ्या ठिकाणी सुद्धा जाता आलं पाहिजे, एकच नेहमी करण्यापेक्षा. कारण आपण इंद्रायणी परिक्रमा सुद्धा पायी एकदा केली. अजूनही आपण कोणतेही साधना दुसऱ्या करू शकतो ज्याच्यातून आपल्याला पुण्य सुद्धा भेटलं पाहिजे आणि आनंद सुद्धा भेटला पाहिजे. अशा पद्धतीने आपण ही खाटूश्याम यात्रा आपल्याला करायची आहे. कारण यामधून जे काही असेल राहील तर ते सगळं अन्न क्षेत्रासाठी असेल. म्हणून आपण सर्व भाविक भक्तांनी हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे, व्यवस्थित बघायचा आहे आणि बघून नुसता बघायचा नाहीये, तर ह्याच्यासाठी बुकिंग करायची आहे की जेणेकरून आपल्याला तुम्ही आमच्या सोबत आले तर. कारण बाकी तर आम्ही कधी म्हणत नाही तुम्ही आमच्या सोबत या आणि वैयक्तिक कुणाला म्हणणार सुद्धा नाहीये. पण आमच्या सोबत आले तर आम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. म्हणून तुम्हाला सविस्तर आणि व्यवस्थित त्या ठिकाणचं दर्शन आणि सर्व विधिविधान त्या ठिकाणी घडवलं जाईल. म्हणून अशा पद्धतीने आपण सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघून बुकिंग करायची आहे. आणि 21 मे 2026 रोजी आपण पुण्यातून म्हणजे पुणे टू पुणे अशी आपली एसी बस अशी सुविधा असणार आहे. आणि एसी स्लीपर कोच बस असून सुद्धा आपलं तिथं राहण्याची व्यवस्था सुद्धा एसी रूम असेल. म्हणून कारण गरमी आहे सध्या, पण त्यावेळी एवढी गरमी राहणार नाहीये. तरी सुद्धा आपण तशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. म्हणून अशी आपली 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, 1 टाइम नाश्ता हे सगळं तर आहेच आहे. पण तीर्थ महात्म्य अति महत्वाचं आहे. कारण कहा गए कहे नाही, का क्या लाये कछु नाही असं नको व्हायला. जिथं गेलो आपल्याला तिथलं सगळं कळलं तरच त्याला अर्थ आहे. 10 वेळा करण्यापेक्षा एकदाच जा, पण सगळी माहिती घेऊन या आणि ते आपल्याला आल्यावर दुसऱ्यांना पण सांगता आलं पाहिजे आम्ही कुठं गेलो होतो. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला ती कमी दिवसामध्ये कमी वेळेमध्ये पण अति आनंद देणारी यात्रा. कारण माझं सुद्धा मन खूप हरल्यासारखं झालं होतं. म्हणून मला सुद्धा असं वाटलं की हरे का सहारा बाबा खाटू श्याम हमारा. म्हणून म्हटलं जाऊन बघावं. तर खरंच मला सुद्धा जरा बरं वाटलं, आनंद वाटला. म्हणून असं वाटलं की आपणा सगळ्यांना सुद्धा ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आपण सुद्धा जीवनात एकदा खाटूश्यामचं दर्शन घ्यावं तर त्यांनी नक्कीच बुकिंग करा. म्हणून जास्त काही न बोलता या ठिकाणी थांबते. रामकृष्ण हरी. नर्मदे हर.